लातूरात महायुती काठावर पास झाली खरी, पण अमित देशमुखांनी भाजपच्या सत्तेचं विमान अर्ध्यावरच खाली खेचले। लातूर जिल्हा परिषदेत सत्ताधारी महायुतीचे 5 आमदार आणि बडे मंत्री असतानाही अमित देशमुखांनी एकला चलो रे म्हणत जे आव्हान दिलंय त्याची सध्या राज्यभर चर्चा आहे। वरकरणी पाहिलं तर महायुतीने काठावर बहुमत मिळवलंय हे खरंय, पण या निकालाचा अंडरकरंट पाहिला तर धक्कादायक वास्तव समोर येतं। त्यामुळेच लातूर जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता गाजवणाऱ्या भाजपची 18 जागांनी घसरण का झाली, अमित देशमुखांच्या काँग्रेसने 8 जागा वाढवत मुसंडी कशी मारली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपचे जिल्ह्यातील वजनदार नेते संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार आणि राष्ट्रवादीचे मंत्री संजय बनसोडे यांच्यासाठी हा निकाल धोक्याची घंटा का आहे, याचंच सविस्तर विश्लेषण आपण या आकडेवारीसह या व्हिडिओमध्ये करणार आहोत। नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। 2017 मध्ये 36 जागा, 2026 मध्ये 18 जागा, 18 जागांची मोठी घट। काँग्रेसचे 2017 मध्ये 15 जागा, 2026 मध्ये 23 जागा, 8 जागांची वाढ। राष्ट्रवादी अजित पवार गटाची 2017 मध्ये 5 जागा, 2026 मध्ये 12 जागा, 7 जागांची वाढ आणि इतर अपक्षाचे 2, शरद पवार गट 1, शिंदे सेना 1, ठाकरे सेना 1 आणि मनसे 1। सुरुवात करूया धक्कादायक आकड्यांपासून। गेल्या वेळी 59 पैकी 36 जागांसह भाजपने लातूरमध्ये एकहाती आणि निर्विवाद बहुमत मिळवलं होतं, पण आज चित्र पूर्ण पालटले। भाजप थेट 18 जागांवर खाली आली आहे। सोप्या भाषेत सांगायचं तर भाजपने आपल्या निम्म्या जागा गमावल्या आहेत। दुसरीकडे मरगळलेल्या काँग्रेसने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत 15 वरून थेट 23 जागांपर्यंत मजल मारली असून काँग्रेस जिल्ह्यातला नंबर 1 पक्ष ठरलाय। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 12 जागा जिंकत सत्तेच्या चाव्या आपल्या खिशात ठेवल्यात। आता गणित असं आहे की भाजप आणि राष्ट्रवादी दोघांकडे मिळून 30 जागांचं काठावरचं बहुमत आहे। या दोघांपैकी एकाचीही एखादी जागा कमी झाली असती तर महायुतीची सत्ता येणं कठीण झालं असतं। अमित देशमुखांचं हुकुमी नेतृत्व आणि लातूर तालुका एकूण 10 गट। काँग्रेस 8 जागांवर विजयी तर भाजप 1 जागा, मनसे 1 जागा। या निकालात मॅन ऑफ द मॅच ठरले आहेत काँग्रेसचे नेते अमित देशमुख। लातूर तालुका हा देशमुखांचा बालेकिल्ला। इथे भाजपने जोरदार फिल्डिंग लावली होती। गेल्या विधानसभेला लातूर ग्रामीण मध्ये धीरज देशमुखांसमोर भाजपने तगडा आव्हान उभं केलं होतं, पण यावेळी अमित देशमुखांनी प्रचाराची धुरा अशी सांभाळली की लातूर तालुक्यातील 10 पैकी तब्बल 8 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला। भाजप आणि मनसेला इथे अवघ्या एका जागेवरच समाधान मानावं लागलं। लातूर ग्रामीण मध्ये रमेश कराड हे विधान परिषदेचे आमदार असतानाही भाजपला हा मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागलाय। इकडे रेणापूर तालुक्यातही राजकीय समीकरण बदलली आहेत। तिथे काँग्रेसने 2 जागा जिंकत मुसंडी मारली। विशेष म्हणजे पानगाव गटात मनसेचे डॉक्टर सुनील नागरगोजे विजयी झाले तर भाजपला केवळ एकाच गटात विजय मिळाला। अमित देशमुखांनी काँग्रेसचा हा किल्ला एक हाती लढवत पक्षाला जिल्ह्यात अव्वल बनवलंय। लातूर ग्रामीण मधील काँग्रेसच्या या कमबॅकमुळे भाजपच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे। अमित देशमुखांच्या नेतृत्वात लातूर ग्रामीणचा बालेकिल्ला कायम राखत काँग्रेसने अहमदपूर चाकूरचा अपवाद वगळता सर्व तालुक्यात सरासरी कामगिरी केली आहे। निलंगेकरांच्या बालेकिल्ल्याला गेल्या वेळी भाजपने 9 पैकी 8 जागा जिंकल्या होत्या, यावेळी 10 जागा जिंकल्यात। भाजप 4, काँग्रेस 3, अपक्ष 1 आणि राष्ट्रवादी 1। आता वळूया भाजपचे जिल्ह्यातील मातब्बर नेते। माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मतदारसंघाकडे निलंगा हा भाजपचा बालेकिल्ला। पक्षाकडे मजबूत नेटवर्क आणि स्वतः निलंगेकरांसारखं नेतृत्व असतानाही इथे भाजपला धक्का बसलाय। मागील निवडणुकीत निलंगा तालुक्यात भाजपने 9 पैकी 8 जागा जिंकल्या होत्या, पण यावेळी 10 जागांपैकी भाजपला फक्त 4 जागांवरच विजय मिळवता आला, तर काँग्रेसने 3 जागा खेचून आणल्या। सत्तेत असूनही होम पिचवर निम्म्या जागा गमवाव्या लागणं ही निलंगेकरांसाठी आत्मचिंतनाची वेळ आहे। पक्षातल्या अंतर्गत मतभेद आणि निष्ठावंतांना डावलून बाहेरच्यांना दिलेली उमेदवारी भाजपला भवली असंच या निकालावरून दिसते। मंत्री संजय बनसोडेंसाठी उदगीर विधानसभा मतांची आकडेवारी। काँग्रेस सर्वाधिक मते आहेत 42,708। राष्ट्रवादी अजित पवार गटाला 27,936 तर भाजप हे 3ऱ्या क्रमांकावर आहे 23,783। सर्वात रंजक आणि धक्कादायक निकाल हा उदगीर मधून समोर येतोय। हा मतदारसंघ आहे
माजी मंत्री संजय बनसोडे यांचा। इथे महायुतीला जागा मिळाल्या असल्या तरी मतांची आकडेवारी पाहिली तर एकटं लढणाऱ्या काँग्रेसने इथे मोठी मुसंडी मारत सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभं केलंय। 2017 मध्ये उदगीरमध्ये भाजप पहिल्या नंबरवर होता। आज भाजप 26,000 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेलाय। धक्कादायक बाब म्हणजे उदगीरमध्ये सर्वाधिक 42,708 मते काँग्रेसने घेतली आहेत। इथे एक तांत्रिक मुद्दा लक्षात घ्यावा लागेल, तो म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादीने काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती दिल्या आहेत। तरीही एका मंत्र्याच्या मतदारसंघात विरोधी पक्ष पहिल्या क्रमांकाची मते घेतो हे संजय बनसोडेंसाठी आगामी विधानसभेच्या दृष्टीने सोपं नाहीये। हेच यातून अधोरेखित होतंय। बाबासाहेब पाटलांचा एक हाती गड। अहमदपूर तालुका महायुतीत 3 पैकी 3 जागा राष्ट्रवादीकडे म्हणजेच अजित पवार गटाकडे। चाकूर तालुक्यामध्ये 5 पैकी 4 गटात राष्ट्रवादी विजयी। संपूर्ण जिल्ह्यात भाजपची पिछेहाट होत असताना एका नेत्याने मात्र आपला गड अभेद्य राखलाय, ते म्हणजे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील। अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातील 11 पैकी 7 जागा जिंकत बाबासाहेब पाटलांनी एक हाती वर्चस्व सिद्ध केलं। चाकूर पंचायत समितीवरही 8 जागा जिंकत त्यांनी झेंडा फडकवलाय। जिथे भाजपचे दिग्गज नेते अडखळले तिथे बाबासाहेब पाटलांनी विकास कामे आणि जनसंपर्काच्या जोरावर राष्ट्रवादीला यश मिळवून दिले। महायुतीत केवळ बाबासाहेब पाटलांनाच आपला गड शाबूत ठेवता आलाय। त्यांच्या उमेदवारांचे मतधिक्यही सरासरी 3 ते 4 हजारांचे, जे त्यांच्या ताकदीची साक्ष देते। अभिमन्यू पवारांसाठी धोक्याचा इशारा। औसा तालुका भाजप 4, काँग्रेस 4 आणि ठाकरे गट 1। औसा मतदारसंघात आमदार अभिमन्यू पवार यांच्या मॉडेल विकास कामांची खूप चर्चा असते, पण त्यांना या निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही। जिल्हा परिषदेच्या 9 पैकी 7 ते 8 जागा जिंकण्याचं त्यांचं लक्ष होतं, पण भाजपला 4 जागांवरच थांबावं लागलं। विशेष म्हणजे शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने यांना पक्षात घेऊनही त्यांच्या होम पिचवर भाजपला पराभव पत्करावा लागला। काँग्रेसचे नेते श्रीशैल्य उटगे या निवडणुकीत प्रभावी ठरले आहेत। किल्लारी आणि कासार शिरसीमध्ये पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, तिथे भाजपचा पराभव झाला। हा अभिमन्यू पवारांसाठी मोठा सेटबॅक मानला जातोय। 9 पैकी 5 जागांवर भाजप विरोधी उमेदवार जिंकणे हे विधानसभेसाठी धोक्याची घंटा आहे। या संपूर्ण निकालाचा अर्थ काय? पहिलं म्हणजे काँग्रेसचं कमबॅक। अमित देशमुखांनी सिद्ध केलं आहे की लातूरमध्ये काँग्रेसला गृहीत धरून चालणार नाही। लोकसभेपाठोपाठ जिल्हा परिषदेत मिळवलेलं हे यश काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश भरणार आहे। कोणतीही सत्तास्थानं नसताना लातूर महापालिकेतही काँग्रेसने भाजपचा मानहानिकारक असा पराभव केलाय। दुसरं म्हणजे भाजपसाठी धोक्याची घंटा। 18 जागा गमावणं आणि लातूर ग्रामीण, निलंगा, रेणापूर, औशामध्ये पिछाडीवर जाणं हे भाजपसाठी विधानसभेपूर्वी मोठं संकट आहे। केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिश्म्यावर अवलंबून न राहता स्थानिक नाराजी दूर करावी लागेल। स्थानिक भाजपच्या नेतृत्वावरही या निमित्ताने प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। एक प्रकारे महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे हे निकाल भाजपसाठी नेतृत्व बदलाचा संदेश घेऊन आलेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तिसरा म्हणजे किंग मेकर राष्ट्रवादी। 12 जागांसह अजित पवारांची राष्ट्रवादी निवड किंग मेकरच नाही तर किंगच्या भूमिकेमध्ये। नगर परिषदेपाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही राष्ट्रवादीने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी मुसंडी मारली आहे। पहिल्यांदाच राष्ट्रवादीला जिल्ह्याच्या राजकारणात इतकं अभूतपूर्व यश मिळाले। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि आमदार संजय बनसोडे यांच्या बळावर पक्षाने ही मुसंडी मारली आहे। लातूर जिल्हा परिषदेत जनतेने महायुतीला सत्ता दिली असली तरी चर्चा काँग्रेसच्याच विजयाची होते। हा काँग्रेसचाच नैतिक विजय असल्याचं म्हटलं जाते। तुम्हाला काय वाटतं? अमित देशमुखांची ही रणनीती विधानसभेला काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणेल का आणि भाजप या धक्क्यातून सावरू शकेल का? भाजपच्या या हाराकिरीला जबाबदार कोण आहे? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी पाहत रहा TOD मराठी।